कोरोनाला लढा देण्याकरिता शहरातील संघटना एकवटल्या आहेत। मनपा, एचयूपीएम, हेल्पलाईन, NGO संस्थांचा यामध्ये समावेश आहे। अमरावती जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्व नागरिकच हैराण झाले आहे। कोरोनाचा संसर्ग आता मोठ्या कार्यालयातही जाऊन पोहोचला आहे। कोरोनाची साखळी मोडून काढण्यासाठी प्रशासनही शेवटी हतबल होण्याच्या मार्गावर आहे। शेवटी अमरावती शहरात वाढत्या कोरोनाला थांबवण्यासाठी एचयूपीएम संस्थेमधील हेल्पलाईन, अनेक नगरसेवक संघटना, मनपा शेवटी एकवटले आहे। कोविडवर एचयूपीएम मधील ऑडिटोरियम मध्ये मंगळवारी संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले। या बैठकीमध्ये अमरावती शहरात कोरोनाविषयी कशा पद्धतीने कामे करावे याबद्दल चर्चा करण्यात आली। या बैठकीत अनेक प्रशासकीय अधिकारी, नगरसेवकांनी आपापली प्रतिक्रिया व्यक्त केली। सर्व मिळून काम केले तर कोरोनाला अटकाव होऊ शकतो। कोरोनाबाबत सतर्क राहण्याकरिता नागरिकांना मार्गदर्शन करावे, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी व्यक्त केली। मेरे साहब के माध्यम से यहाँ पे एक मौका है, कॉर्पोरेशन, महापौर साहब, विरोधी पक्ष जो भी है, सर्व पक्ष लोग मिलकर इस प्रकार का एक SOP तैयार किया है और 1 या 2 वार्ड के लोगों को अपन ने यहाँ पे बुलाया भी है, जिसमें हम एक ट्रायल रूप के अंदर अपन शुरू कर सकते हैं। अब उसमें आपको करना क्या है, अगर आपके वार्ड में कोई भी बिना मास्क पहने घूमता है क्या, वो पकड़ना है पहले। तो पहली बार में दंड नहीं लगाना है उसके ऊपर, पहली बार में उसको वार्निंग देनी है। कोई हमारे यहाँ पे रेड जोन से आ रहा है कि जिसका हमें पता ही नहीं है, कोई बॉम्बे से आ गया, किसी लड़का आया, पुणे से आया, आने में इशू नहीं है, आने के बाद में उसको क्वारंटाइन रहना है, उसमें इशू है। अगर वो उसका पालन नहीं करता है तो हम उसके ऊपर कार्रवाई करें। अगर आपके यहाँ पे किसी का पॉजिटिव आता है और हमने उसको कंटेनमेंट बनाया है, तो वो कंटेनमेंट का पालन हो रहा है कि नहीं हो रहा, उसके ऊपर अपने को इशू है। और कभी कभी कंटेनमेंट में किसी की गरज है, सब्जी नहीं पहुंच रही है उसको, कुछ फूड नहीं पहुंच रहा, तो दैट ऑल्सो वी हैव टू फैसिलिटेट। तो ये जो ऑलरेडी अपन करते आ रहे हैं उसको फर्दर एनफोर्स करना और इस प्रकार से एनफोर्स करना की ज्याचा उदाहरण घेऊन बाकीचे लोकांनी पण त्याचा अनुकरण करावे। इररिस्पेक्टिव्ह ऑफ एनी रिलीजन, कोणताही पक्षाचं नाही, कोणताही धर्माचं नाही, कोणताही जातीचं नहीं, भाई वो कमेटी है, उसका ये संस्थात्मक है और किसी से राग द्वेष से भी नहीं। पहले 2 बार विनम्रता से नहीं सुनता तो अपने पास अपना औजार है जो काम कर रहा है। तो इस प्रकार से यदि हम 2, 3, 4 ऐसे करते करते 80 वार्ड तक चले जाएं, 1, 2, 5 जोन कवर कर ले, तो आई थिंक द एंटायर सिटी कैन बी ब्रिंग इट टू इट्स एंड। तर मनपा आयुक्त प्रशांत रोडे ते क्वारंटाईन घरी राहतात की नाही, त्यांच्यावरती सुपरविजन ठेवणे, त्यांचं समुपदेशन करणे। आज असं झालं आहे की बरेच लोक व्यवसायासाठी बाहेर जात नाही, नोकरीसाठी बाहेर जात नाही, घरी राहतात, घरी राहून कंटाळा आलेला आहे, त्यामुळे ते विनाकारण बाहेर फिरतात। आपण पाहतो की छत्री तलावचा जो रोड आहे, 4-4, 5-5 हजार लोक मास्क न लावता मॉर्निंग वॉक किंवा इव्हिनिंग वॉक करत असतात। तर अशा लोकांच्यामुळे सुद्धा प्रसार होऊ शकतो। सुरुवातीला अमरावती शहरामध्ये काही स्लम्समध्ये किंवा कंजेस्टेड एरियामध्ये पेशंट आढळत होते। आज आपण जर पाहिलं तर दररोजची जी यादी पेशंट्सची येते, यात आता समाजातल्या सगळ्या घटकांमध्ये, म्हणजे अतिशय गरीब असेल, मध्यमवर्गीय असेल किंवा अतिश्रीमंत असेल, अशा सगळ्या वर्गातले पेशंट्स आता आढळून येत आहेत। त्यामुळे नियंत्रण ठेवणं अवघड झालेलं आहे। आपण हेल्पलाईनच्या माध्यमातून अमरावती शहर हे कंट्रोलमध्ये आणू शकतो अशी मला आशा आहे। एचयूपीएम मंडळाचे अध्यक्ष पद्मश्री प्रभाकर वैद्य अमरावती वाढवायची, भविष्य वाढवायचं आहे, तरच तो नक्कीच ठेवतो। ही पहिली मिटिंग आहे आपली नगरसेवकांची, अजून होणार आहे, त्यामध्ये मार्ग करायला कळतं साहेब येणार, आपले सगळे तज्ञ मंडळी येणार आहे। योग्य साहेबांनी केवढं मोठं चांगलं पद्धत पातळी आहे ते आम्हाला जाणे, पुष्कळ लोक तज्ञ लोक आहेत, ते देतील आपल्याला। महापौरांच्या मार्गदर्शनाखाली, आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली
कलेक्टर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला काम करायचं आहे. पोलीस काम उद्या भाजपाचे पदाधिकारी किरण पातुरकर सूचना आल्या की अमरावतीमधल्या इसेन्शियल प्रॉडक्टची इंडस्ट्री चालू करायच्या. मला चांगलं आठवतं की नवल साहेबांनी अतिशय चांगली भूमिका घेतली. व्यवहारे साहेब, RDC आणि CP साहेब, पाविस्कर साहेब यांच्याशी बोलून आम्ही 173 इंडस्ट्री 2 दिवसामध्ये चालू केल्या. त्याच्यामध्ये या तिन्ही अधिकाऱ्यांचा मोठा रोल होता. सगळ्यांना पासेस इश्यू करणे, इंडस्ट्री चालू करणे. आणि तिसऱ्या फेजमध्ये अमरावतीतल्या जिल्ह्यातल्या 550 म्हणजे जवळजवळ 750-800 इंडस्ट्री ज्या चालू झाल्या आणि कामगारांना काम मिळालं. आणि आजही लॉकडाऊनमध्ये त्या इंडस्ट्री चालू आहेत. त्याच्यामध्ये जेवढा त्यांचा वाटा आहे तेवढा मी स्वतः पुढाकार घेऊन ह्या सगळ्या इंडस्ट्री चालू करून घेतल्या. या सगळ्या पिरियडमध्ये निश्चितपणे आम्ही 50,000 लोकांपर्यंत अन्न वाटप असेल, फूड पॅकेट्स असतील, शिधा वाटप असेल, हे केलं. त्याशिवाय आम्ही सॅनिटायझर्स, त्याशिवाय मास्क मोठ्या प्रमाणात वाटले. पण मी त्याच्यापेक्षा महत्त्वाचं काम जे भारतीय जनता पार्टीने केलं तर ते म्हणजे जेव्हा केंद्र शासनाचा निर्णय आला की जे अडकलेले लोक आहेत, अप्रवासी लोक आहेत, त्यांना मदत करा आणि आपल्या शहरात आणा किंवा शहरातून त्यांना बाहेर जायचं असेल मजुरांना तर त्यांना मदत करा. आणि नगरसेवक विलास इंगोले हे अकोला आणि नागपूरच्या तुलनेत कंट्रोलमध्ये आहे. यासाठी प्रशासनाचं सगळ्यांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केलं. त्यांनी खूप चांगलं काम आपल्या शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये करताय. म्हणजे आम्ही महापालिकेत असल्यामुळं जवळून पाहतो की रोडेसाहेब जेवायलाही जात नाही आणि सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत महानगरपालिकेत फक्त कोरोना या विषयावर काम करत आहे. सगळे कर्मचारी, सगळे अधिकारी, महानगरपालिकेचे सर्व इंजिनियर आणि शेवटचा कामगार आमचा सफाई कर्मचारी हाही खऱ्या अर्थानं स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रत्यक्ष कोरोना पेशंट पॉझिटिव्ह निघाला की त्याच्या मदतीसाठी धावून जातो. यांनी सुद्धा यावेळी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या बैठकीला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, DCP यशवंत सोळंके, शशिकांत सातव, मनपा आयुक्त प्रशांत रोडे, भाजपा पदाधिकारी किरण पातुरकर, महापौर चेतन गावंडे, नगरसेवक विलास इंगोले, बबलू शेखावत यांच्यासह अनेक नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती.